राष्ट्रवादी येणार मला सोबत? वाटतं एक महत्त्वाचं आहे की आपण पाहाल की आम्ही मुद्द्याचं बोलू. जेवढंही भाजप वाईट बॉल टाकत राहील तेवढं मुद्द्याचं बोलू. आता प्रचार हा कसा असेल, कुठे कुठे आम्ही एकत्र असू, कुठे कुठे नाही, हे सगळं आता ठरलं तर अर्ध आहेच, पण पूर्ण होईल. तुम्ही म्हटलात की अजून काही पक्ष सोबत येणार, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवारांची, आता जसं पुढे पुढे तुम्ही बघाल कोण कोण येतं सोबत. पण तसा विचार आहे काही? बघा, काही त्यांच्याबरोबर काही बिनसलं तर नाहीच आहे. पवारसाहेब हे नेहमीच आत्तापर्यंत आमच्या परिवारशी जोडलेले आहेतच, तर बघू. नाही, कारण कसं आहे, राष्ट्रवादी इथे तुमच्यासोबत असणार, पुण्यात अजित पवारांसोबत असणार, अजित पवार सरकारमध्ये भाजपसोबत असणार, तर हे जे एकात एक आहे ना, मग ह्याच्यातनं कुठेतरी लोकांनाही वाटतं की अरे मग सगळे एकात एक आहेत. आम्ही जनतेसोबत असू आणि मुळात एकच आहे की एकच महत्त्वाचं आहे की जे जे महाराष्ट्रासाठी एकत्र येतील ते सोबत येतील आमच्या. पण शरद पवारांच्या पक्षासोबत काही चर्चा सुरू आहे, बोलणी सुरू आहे? आता काही काही गोष्टी आपल्याला कळत राहतील पुढे. ते तुम्ही दुसऱ्यांच्या पक्षाबद्दल मी सांगू नाही शकत. नाही, पण ते तुमची युती त्यांच्यासोबत असणार आहे का? कारण असं म्हटलं जातं की कुठेही काही ठाकरेंच्या बिनसलं युतीसोबत नाही, पवारही कुठेही काही असणार. तुटलं नाही, ते पण महाराष्ट्रासाठी लढतच आहेत. पवारसाहेब देखील लढतच आहेत महाराष्ट्रासाठी. तुमची इच्छा आहे त्यांनी सोबत असावं? बघा, मी हेच पुन्हा एकदा सांगेन की महाराष्ट्र हितासाठी जे कोणी एकत्र येतील, महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या विरुद्ध जे कोणी एकत्र येतील, त्यांनी मला वाटतं सोबत लढलं पाहिजे. नाही, कारण तुमचं एक एकामेकांसोबत नाही, म्हणजे सोबत येऊन लढलं पाहिजे. हो.